सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया दीपक प्रज्वलन करावं। त्याच्या शेजारी 3 प्रतिमा आहेत जे दीपस्तंभ आहेत। हा अख्खा डोलारा ज्यांनी सुरू केला, ज्यांच्या शिरावर तो उभा आहे, असे 3 दिग्गज मंडळी ज्यांचे आशीर्वाद आजही या वास्तूला आहेत आणि या कनिष्ठ महाविद्यालयाला आहेत, त्यांच्या प्रती आपण नमस्कार व्यक्त करूया। दीपक शेठ गद्रे, ॲडव्होकेट साखळकर सर, श्री खातू सर, सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद। प्रेक्षागृहामध्ये जे मागे मंडळी उभी आहेत त्यांच्यासाठी नम्र विनंती, इकडे डाव्या आणि उजव्या बाजूला काही खुर्च्या रिकाम्या आहेत, त्यांची हाक तुमच्या कानापर्यंत पोचावी असं त्यांनी मला सांगितलंय। त्यामुळे तुम्ही कृपया त्या खुर्च्यांमध्ये येऊन बसलात तर त्यांना खूप आनंद होईल। इकडे 4-5 खुर्च्या आहेत, मागे आहेत, या बाजूला आहेत। सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी अशी विनंती मी दीपक शेठ गद्रे यांना करतो। गद्रे सर प्लीज। या सरांनी सुद्धा जेव्हा देणगी जाहीर केली तेव्हा आधी सहधर्मचारिणींना फोन केला होता आणि मग देणगी जाहीर केली होती। तो क्षण रूम नंबर 5 मधला आम्ही कधीच विसरणार नाही। वास्तव्य करतायत, त्यांचा मुलगा येण्याची शक्यता आहे, पण आता 6 वाजून गेले त्यामुळे तो पण येणार नाही, कारण 6 वाजेपर्यंतची कमिटमेंट होती। त्यांची कृतज्ञता आम्ही त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवू। एक मात्र खात्री आहे, या मंडळींची कृतज्ञता सगळ्यांच्या समोर नाही जाहीर एक प्रॉफिट विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणामध्ये सुद्धा जो समाज घडवेल अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व आहे। धन्यवाद सर आणि धन्यवाद मॅडम। या खातूनाट्य मंदिराचं खूप चांगलं नाव आहे, कारण बऱ्याच कलाकारांना इथे आपली कला सादर करण्याची अजूनही इच्छा आहे। ते धन्यवाद सर। यानंतरचा सत्कार कार्यालयामध्ये होत्या मूळच्या कडकवलीच्या आहेत, सध्या पुण्याला वास्तव्य त्यांचं। कॉमर्स फॅकल्टीमध्ये त्या शिकत होत्या आणि शिकत असताना त्यांना त्यांच्या विद्यार्थी दशेच्या काळामध्ये अनेक शिक्षकांनी मदत केली आहे आणि अशी मदत इतर विद्यार्थ्यांना जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा मिळावी या एका स्वच्छ भावनेतून त्यांनी देणगी दिलेली आहे। त्यांच्याऐवजी त्या आज नाही आहेत, त्यांच्याऐवजी दामले सर, मकरंद दामले सर जे संस्कृतचे आहेत ते हा पुरस्कार स्वीकारतात। मी दामले सरला विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावं आणि साखळकर सरला विनंती करतो की धन्यवाद सर। यानंतर एक दाम्पत्य आहे, म्हणजे मला आधी नाव हे आधी घ्या मग हे नंतर घ्या असं सांगितलं होतं। त्याच्यामध्ये ॲडव्होकेट सौ सरिता रोकडे यांचं नाव आधी घ्या असं डॉक्टर जोशीलाल रोकडे यांनी सांगितलं होतं, कारण आपल्या सहधर्मचारिणीचं कर्तृत्व त्यांना त्यांच्यापेक्षा मोठं वाटतं, इतका मनाचा मोठेपणा प्रत्येकाकडे असावा। या दोघांना मी स्टेजवर यायची विनंती करतो आणि आनंदराव देसाई यांना विनंती करतो, जे स्कूल कमिटीचे चेअरमन आहेत, की त्यांनी कृपया या दोघांचा सत्कार करावा। स्मृती चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊ। दोघांनाही मनपूर्वक धन्यवाद। त्यानंतर श्री प्रकाश दीक्षित सर जे आपल्याच महाविद्यालयामध्ये कार्यरत, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची नक्की व्यवस्था करतो। यानंतर प्राध्यापक श्री शिवाजी उकरंडे सर,
यांनी कृपया स्टेजवर यावं. त्यांनी आपल्याला देणगी दिलेली आहे. त्यांचा सत्कार सहकार्यवाह श्री श्रीकांत दुधगीकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर प्लीज. धन्यवाद सर. त्यानंतर सुयोग मँगोज राजेश पेडणेकरांचे आहे, ते आलेले आहेत. सुयोग मँगोज पेडणेकर सर प्लीज. सर प्लीज. त्यांच्यापर्यंत आम्ही आमची कृतज्ञता नक्की पोहोचू. चौदा जून 1976 हा आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचा जन्मदिवस. बाबूराव जोशी आणि मालतीबाई जोशींनी किती दूरदर्शीपणे या महाविद्यालयाची स्थापना केली असं तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. कारण मी स्वतः 1974च्या जुन्या 11वीच्या बॅचचा विद्यार्थी आहे. त्यामुळे मला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्याची संधी प्राप्त झाली नाही. परंतु 75 सालामध्ये 11वी, जुनी 11वी आणि नवीन 10वी अशा 2 बॅचच्या परीक्षा त्या दिवशी त्या वर्षी झाल्या. आणि मग त्यानंतर 10वी नंतर 10, 2 आणि 3 असा जो काही अभ्यासक्रम नव्याने देण्यात आला, त्याच्याच अनुषंगाने या दाम्पत्याने या कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना केली. तो दिवस होता 14 जून 1976. आणि त्यावेळेला जसं आता सांगण्यात आलं की त्यावेळेला याचं नाव रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचं गोपटे जोगळेकर कनिष्ठ महाविद्यालय असं होतं. 1984 साली एका देणगीमधून ज्यापैकी मला वाटतं विज्ञान शाखेला अभ्यंकरांचं कुलकर्णींचं नाव देण्यात आलं आणि कला आणि वाणिज्य शाखे 1994 साली त्यांचं कुलकर्णींचं नाव देण्यात आलं. आतापर्यंतच्या कालच्या आणि आजच्या सगळ्यांच्या या आपल्या संबोधनामधून या कनिष्ठ महाविद्यालयाची गेल्या 50 वर्षातल्या वाटचालीबद्दल खूप काही सांगितलं गेलं. परंतु या ठिकाणी असं मला सांगावं असं वाटतं, आवर्जून नमूद करावं असं वाटतं की या गेल्या 50 वर्षामध्ये रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाने काय काय काम केलं आणि आपल्या या सोसायटीच्या प्रगतीचा आलेख कसा सतत उंचावत नेला याची देखील जाणीव आपल्या सगळ्यांना करून देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आपण आता पाहतो आहोत की हा जो काही प्रिमायसिस आता आपण आहोत, हा प्रिमायसिस खूप जुना आहे. म्हणजे मी असल्यापासूनचा हा प्रिमायसिस आहे. परंतु या प्रिमायसिसच्या मागच्या बाजूला मला वाटतं साधारण एक 8-9 वर्षापूर्वी ज्यावेळेला मी या संस्थेच्या पहिल्यांदा कार्यकारिणीवरती निवडून आलो, नियामक मंडळावरती निवडून आलो, त्यावेळेला पोस्ट ग्रॅज्युएशनची मागची इमारत तयार करण्यात आली. आणि त्यानंतर आत्ताच्या ज्या आपल्या कार्याध्यक्षा आहेत, ज्यांचं आज मला वाटतं 9 वर्ष कार्याध्यक्ष म्हणून त्या काम करतायत, या 9 वर्षामध्ये त्यांनी केलेल्या कामाचा जर का मी उल्लेख केला नाही तर मला असं वाटतं की तो माझा कृतज्ञपणा करेल. या कॉलेजच्या डाव्या हाताला एक सी शेपची इमारत आहे. आपल्याला सगळ्यांना मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की ही इमारत उभी राहण्यासाठी शिल्पाताई अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचल्या आणि तोरगलकर नावाचे जे आपले माजी विद्यार्थी होते त्यांच्याकडून त्यांनी 5 कोटी रुपयांची देणगी त्यांच्याकडून प्राप्त करून घेतली. त्यानंतर जे आपलं अत्यंत जुनं लेडीज हॉस्टेल आहे, होतं म्हणा, त्या लेडीज हॉस्टेलची आज जी काही आपण शानदार वास्तू आज आपण पाहतो आहोत, ती शानदार वास्तू उभी करण्याचं संपूर्ण श्रेय मला असं म्हणायचं की 100% श्रेय ह्या आपल्या आजच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धनांना जातं. कारण पर्सिस्टंट नावाच्या कंपनीची जी रमा पुरुषोत्तम फाउंडेशन नावाची एक समाजसेवा न्यास आहे, त्यांचा एक ट्रस्ट आहे, त्या ट्रस्ट मार्फत तब्बल 11 कोटी रुपये शिल्पाताईंनी या बिल्डिंगसाठी उपलब्ध करून दिले. इथं थांबल्या नाहीत त्या थांबल्या नाहीत. आजपर्यंत गेल्या शिर्के हायस्कूलला 75 वर्ष पूर्ण झाली. गेल्या वर्षी शिर्के हायस्कूलची इमारत ज्या जमिनीवर आहे, ज्या जागेमध्ये आहे,
त्या जागेमध्ये आज गेली 75 वर्ष नाही जात, त्याच्यापेक्षाही अधिक काळ रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी कायम कुळ म्हणून आपलं तिथे वावर करत होते. आणि कायम कुळ म्हणून वावर करत असताना आपल्याला त्या शाळेची कोणतीही सुधारणा करणं शक्य नव्हतं जमीन मालकांच्या परवानगी. मला सांगायला खूप आनंद आहे, शेवडे साहेब आहेत, शिल्पाताई आहेत, दुर्गीकर सर आहेत, या सगळ्यांनी या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून तब्बल 207 गुंठे, तुम्ही इमॅजिन करू शकत नाही, 5 एकर 7 गुंठे जागेचं मालकी हक्क त्यांनी 6 महिन्यापूर्वी आपल्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीला मिळवून दिला. हे करून थांबल्या नाहीत, हे करून देखील थांबल्या नाहीत. त्यांची भूक इथे थांबतच नाही. ती कधी थांबला का ती थांबू नये असंच माझं म्हणणं आहे. त्यानंतर ही जागा आपल्या मालकीची झाल्यानंतर पुन्हा एकदा रमा पुरुषोत्तम फाउंडेशनकडे, काय त्यांचा वशील आहे मला माहित नाही, त्याने काय वशीकरण त्यांच्यावर टाकलं तेही मला माहित नाही, तब्बल 55,000 चौरस फुटाचं नवीन बांधकाम त्यांनी मंजूर करून घेतलंय आणि त्यासाठी 13 कोटी रुपये मंजूर करून घेतले. 16 कोटी, या 3 कोटी इथंच वाढले. म्हणजे मला वाटतं तुम्ही त्या भारताला उभे राहीपर्यंत ते 20 कोटी होती. म्हणजे इतक्या कार्यक्षम ज्यावेळेला कार्याध्यक्षा एखाद्या संस्थेला लाभतात त्यावेळेला अशा संस्थेचा आलेख हा नेहमी चढता असतो. आणि मला मुद्दाम हे सांगावं असं वाटतं, त्याने आतापर्यंत कुठल्या कुठल्या सीएसआर फंडातून किती आणले. कालच आपल्या मंत्री उदयजी सामंतने सांगितलं की लता मंगेशकर सारख्या व्यक्तीकडून त्यांनी 2 कोटी रुपये कसे आणले हे आजपर्यंत न सुटलेलं कोड आहे त्यांना. पण ते त्यांनी आणले आणि ते सुद्धा स्वर्गीय लता मंगेशकर यांच्याकडून. तर अशा पद्धतीचं नियामक मंडळ ज्या संस्थेला आहे त्या संस्थेमध्ये काम करणारा प्राध्यापक वर्ग असो, शिक्षकेतर वर्ग असो, सगळ्यांना एक प्रकारची प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळते आणि त्यातूनच आपला प्रगती घडत असते. आता हा झाला विषय नियामक मंडळाचा. यानंतर मी जर का आत्ता या सगळ्या प्राध्यापक वर्गांचा जर का इथे उल्लेख केला नाही तर तो देखील मला असं वाटतं की मी त्यांची अवहेलना केली असं वाटतं. 50 वर्षाच्या काळामध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा उत्तरोत्तर वाढत गेलाय. आणि आज मला सांगायला अतिशय आनंद होतो की या वर्षीच्या 12वीच्या परीक्षेला कनिष्ठ महाविद्यालयामधून तब्बल 1241 विद्यार्थी त्याला अपिअर झाले होते आणि त्यापैकी 1214 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि त्यामध्ये वाणिज्य शाखेचा निकाल जवळपास 99% लागला. मला वाटतं हा एक प्रकारचा विक्रम. विज्ञान शाखेचा निकाल सुद्धा 98% लागला. कला शाखेचा निकाल सुद्धा जवळपास 94.5% आहे. यावरून आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची देखील कल्पना येणार आहे. आणि याचं संपूर्ण श्रेय हे त्या प्राध्यापक वर्गाला आहे. त्यामुळे त्या प्राध्यापक वर्गाला माझे मनापासून या सगळ्या जोडीला आमचं मार्गदर्शन असतं, आमचं प्रोत्साहन असतं, परंतु प्रत्यक्षात रणांगणावर लढणारी ही मंडळी असतात आणि त्यांनी ही लढाई खूप चांगल्या पद्धतीने लढून आजपर्यंत आपल्या या सोसायटीला चांगला नामलौकिक प्राप्त करून दिलाय. भविष्यामध्ये या संपूर्ण कारकिर्दीला, भविष्यातल्या कारकिर्दीला असेच आम्हाला उत्तमोत्तम प्राध्यापक लाभतील याची मला खात्री आहे आणि अशीच आमची गुणवत्ता दरवर्षी उंचावत राहील असंही माझा ठाम विश्वास आहे. आजच्या सत्कार करत आहेत आपले हितचिंतक दीपक शेठ गद्रे यांचा. धन्यवाद सर.